नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या प्रोमोमध्ये पाहायला मिळणार आहे लग्नाची जोरदार तयारी सुरू झालेली आहे. शारदा माननीला म्हणत असते, लग्नाचा मुहूर्त काढावा लागेल. माननीताई, तुमच्या गुरुजींना बोलवायचं का? तेवढ्यात गुरुजींचा आवाज येतो आणि मी उपस्थित आहे, तुम्ही मला बोलवण्याची गरज नाही. सगळेजण गुरुजींना पाहून हक्कीबक्की होतात. तर आता गुरुजी आता नेमकी कोणती भविष्यवाणी सांगणार ह्याची सुद्धा धाकधूक सगळ्यांना लागलेली आहे. गुरुजी आले की काही ना काही संकेत मात्र देतात, हे सगळ्यांनाच माहिती आहे. माननी गुरुजींना विचारत असते, खरं सांगा गुरुजी, ह्या लग्नामध्ये काही विघ्न तर येणार नाही ना? यावरती गुरुजी म्हणतात, येणार नाही. जे सुरळीत पार पडायचंय ते सुरळीत पार पडेलच, पण माणसाने निश्चिंत राहू नये. कारण जुनी दुखणी अजून पूर्णपणे बरी झाली नाहीयेत. लग्न आणि हे शुभ कार्य जोपर्यंत व्यवस्थितपणे पार पडत नाही तोपर्यंत तुम्ही सगळेजण निश्चिंत राहू नका. असं समजू नका की तुमच्यावरती आता कोणतंही संकट येणार नाही. संकट येणार, पण त्याला मातही तुम्ही देऊ शकाल. सगळ्यांनी काळजी घेतली तर हे सुद्धा संकट निघून जाईल. यावरती सगळ्यांना चिंता लागलेली आहे की आता नवीन संकट कोणतं येणार. माननीय ते विचारते, जुनी दुखणी म्हणजे म्हणायचे काय गुरुजी तुम्हाला? आणि त्यानंतर गुरुजी डायरेक्ट वसुंधरा आणि रम्या ह्या दोघींचं नाव घेतात. जुनी दुखणी म्हणजे वसुंधराताई आणि रम्या ह्या दोघींजणीचा प्लॅन वेगळाच आहे, त्यामुळे तुम्ही सावध राहा, असा गुरुजींनी इथे संकेत दिलेला आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.